यामध्ये फरक आहे. जशी की भारताची राजधानी दिल्ली आहे, तसंच इंग्लंडची राजधानी लंडन आहे. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत मांडलेले आहेत. पहिला सिद्धांत, दुसरा सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत. या बोर्डवरती आपण जे बघणार आहोत तो पहिला पॉईंट आहे की गुरुत्वाकर्षणाचा नियम थेरी मांडलेले आहेत, त्याविषयी आपण पाहणार आहे. तर सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया या बुकामध्ये प्रकाश, उष्णता, ध्वनी आणि गतीचे नियम याविषयीची माहिती दिलेली आहे. तर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात की प्रिन्सिपिया हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा सर आयझॅक न्यूटन यांनी कोणत्या बुकामध्ये कोणती माहिती लिहिलेली आहे. त्यामुळं तुम्ही हा जो आहे प्रिन्सिपिया हे जे नाव आहे हे छान प्रकारे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर न्यूटनने नवीन शाखेचा शोध लावलेला आहे, तर त्या शाखेचं नाव आहे कॅल्क्युलस. कॅल्क्युलस या शाखेमध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र आणि गणित म्हणजे मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या जी सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टचा सखोल अभ्यास कॅल्क्युलस यामध्ये आणि त्यांनी त्या शाखेचा शोध लावलेला आहे. नंतरचं परीक्षेमध्ये येणारा एकदम IMP असा क्वेश्चन आहे, तो म्हणजे परावर्तक दुर्बीण तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता. परावर्तक दुर्बीण तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ आहे सर आयझॅक न्यूटन यांनीच परावर्तक दुर्बीण तयार केलेली आहे. दुर्बिणीचा शोध कुणी लावला हे जर विचारलं तर काही लोकांना येणार, काहींना येणार पण नाही. तर दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ गॅलिली यांनी लावलेला आहे, पण न्यूटन यांनी परावर्तक दुर्बीण तयार करणारे ते पहिले शास्त्रज्ञ आहेत सर आयझॅक न्यूटन. तर आपण पाहणार आहोत आणि ते व्हिडिओ जो आहे तो समोर येणार आहे, त्यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे पहा की न्यूटनच्या नियम जो थर्ड लॉ आहे, न्यूटन्स थर्ड लॉ, न्यूटनचा तिसरा नियम जो आहे त्या नियमावर आधारित रॉकेट सायन्स आहे. त्यामध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी जो तिसरा रूल लिहिलेला आहे, त्या रूलमध्ये सांगितलं की ॲक्शन अँड रिॲक्शन म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे समान असतात. म्हणजे जेवढी आपण क्रिया केली त्याचाच आपल्याला रिफ्लेक्ट भेटतो, म्हणजे प्रतिक्रिया मिळत असते. जसं की भिंतीवर आपण बॉल जेवढ्या जोरामध्ये मारणार आहे तेवढ्या जोरामध्ये बॉल रिटर्न पण येणार आहे. तुम्ही त्यानंतर जे काही अंतराळयानामध्ये जेव्हा अवकाशयान आपण सोडलं जातं, जसं की कोलंबिया अवकाशयान सोडलं होतं पाठीमागं, नासाने सोडलं आहे, तर त्यावेळेस त्याचा अपघात झाला. तर हे जे अवकाशयान आहेत किंवा सॅटेलाईट आपण सोडतो त्यावेळेस पृथ्वीवरून जेव्हा अंतराळयानामध्ये ते जातात त्यावेळेसचा हा जो रूल आहे न्यूटनचा थर्ड लॉ या ठिकाणी यूज होतो. कारण जेवढ्या प्रतिकारतेनं जेवढ्या क्रिया करते ते जे रॉकेट आहे, जे काही अंतराळयान आहे, त्यामध्ये भरलेलं इंधन जेवढ्या जोरामध्ये बल देणार आहे पृथ्वीला तेवढ्याच जोरामध्ये पृथ्वी त्याला वरती ढकलत असते. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल ही समान मापाची असतात. त्याच्यानंतर आहे बघा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, द युनिव्हर्सल लॉ ऑफ द ग्रॅव्हिटेशन. विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. म्हणजे विश्वामध्ये युनिव्हर्समध्ये जेवढ्या पण वस्तू असणार आहे त्या वस्तू एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असतात. आणि हा नियम मांडलेला आहे न्यूटनने मांडलेला आहे की विश्वातील प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करत असतात. तर यामध्ये न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. IMP आहे, परीक्षेला विचारतात की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा. सांगा काय आहे. तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करीत असते आणि हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. गुणाकाराशी समानुपाती असते तर त्यामध्ये जे अंतर असते त्या अंतराच्या व्यस्तानुपाती असते. म्हणजे हे जे या ठिकाणी जे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे M1 × M2 डिवाइड D स्क्वेअर M1 × M2 डिवाइड D स्क्वेअर, म्हणजे त्या ठिकाणी जरीही मल्टिप्लिकेशनचं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी पकडलेलं आहे. M1 म्हणजे पहिली वस्तू आणि M2 म्हणजे विश्वातील आकर्षण असते. या
हे आकर्षण असते हे न्यूटनने शोधून काढलेलं आहे. तर त्यामध्ये आकर्षण असते, दोन वस्तूतील वस्तुमान जर असेल त्यांना तर आकर्षण असते आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. त्यानंतर बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वस्तुमान आणि वजन यातला फरक समजत नाही. वस्तुमान आणि वजन यातला फरक समजत नाही. वस्तुमान म्हणजे काय, वजन म्हणजे काय. वस्तुमानासाठी एम हे कॅपिटल अक्षर वापरतात. वजन जे आहे वेट, वजन म्हणजे काय आणि वस्तुमानमध्ये काय याचा फरकच कळत नाही विद्यार्थ्यांना. बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेत ग्रॅज्युएट होतात आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग स्पर्धा परीक्षेला उतरतात ते. आणि स्पर्धा परीक्षेला उतरल्यानंतर जेव्हा क्लासमध्ये जातात त्यावेळेस त्यांना की बाबा हो तुम्ही आता 5व्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतचे सर्व पुस्तकं वाचत चला. त्यामुळं असं केल्यापेक्षा म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही जे काही 1ली, 2री, 5वी, 6वी, 7वी, 8वीचे पुस्तकं परत रिव्हिजन करायला लागता, म्हणजे B1 B चा पाढा परत सुरू करता. त्यामुळे ते न करता जर तुम्ही याकडं चांगलं लक्ष दिलं आतापासूनच 8वी, 9वी, 10वीच्या मुलांनी, तर तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यावर जे काय नॉलेज तुमच्याकडं असणार आहे परत तुम्हाला रिव्हिजन करण्याची आवश्यकता नसणार. त्यामुळं 8वी असो, 9वी असो किंवा 10वी असो, या विषयाचा सखोल अभ्यास करायचा आणि प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. तर किंवा माहिती पण नसतं त्यांना. तर वस्तुमान म्हणजे काय, तर कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्यसंचय होय. वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये असणारं द्रव्यसंचय, त्याला म्हणायचं आहे वस्तुमान. आणि वजन म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते, म्हणजे पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे हा पहिला शोध लावला आहे न्यूटननी, हे सर्वांना माहिती आहे. पण न्यूटननी हा जो शोध लावला की पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, कोणतरी शक्ती आहे, तर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. तर वजनाची जी काय डेफिनेशन आहे, जी व्याख्या आहे, ती व्याख्या म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. म्हणजे पृथ्वी ज्या बलानं एखाद्या वस्तूला आकर्षित करते त्या बलाला म्हणायचं आहे वजन असं म्हणायचं आहे. आणि बल जे आहे, बल हे कॅपिटल F या अक्षरानं दर्शवतात आणि वजन W या अक्षरानं दर्शवतात. तर आता वस्तुमानाला, हे वस्तुमान ही अदिश राशी आहे. अदिश राशी म्हणजे काय, की ज्या गरज नसते. परिमाण आणि दिशा या दोन गोष्टी. आता सदिश राशी म्हणजे काय, ज्या राशीमध्ये परिमाण बी लागतं आणि दिशा बी लागते त्याला सदिश राशी असं म्हणायचं. पण वस्तुमानामध्ये परिणाम लागतं परंतु दिशेची काही आवश्यकता नसते, त्याला अदिश राशी असं म्हणायचं. अदिश म्हणजे ज्याला डायरेक्शनची गरज नसते ते म्हणजे अदिश. तर वस्तुमान ही अदिश राशी आहे कारण वस्तुमानाला परिमाणाची आवश्यकता नसते. परिमाण हा शब्द आणि परिणाम हा शब्द यात फरक लक्षात घ्या. परिणाम कशाला म्हणायचं आणि परिमाण कशाला म्हणायचं. परिणाम म्हणजे इफेक्ट, एखादी गोष्ट केली की त्याचा इफेक्ट जाणवतो. तसंच आहे की परिमाण म्हणजे काय, तर याला तरीही एखाद्या वस्तूचं वस्तुमान सारखंच असणार आहे. वस्तुमानामध्ये कसल्याही प्रकारचा फरक जाणवत नाही. कारण कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्यसंचय. आणि कोणत्याही ग्रहावर गेलं, चंद्रावर जरी गेलं तरीही एखाद्या वस्तूचा द्रव्यसंचय काही कमी जास्त होणार नाही. कारण विश्वामध्ये कुठेही गेलं तर वस्तुमानामध्ये बदल होत नाही. परंतु वजनामध्ये फरक पडतो, पृथ्वीवर सुद्धा पडतो. कारण पृथ्वीवर जर तुम्ही विषुववृत्तावर गेले तर वजनामध्ये फरक पडतो आणि ध्रुवावर गेले, उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर जर गेलेत तर त्या वजनामध्ये फरक पडतो. तुम्ही जर समजा समुद्र सपाटीच्या, समजा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही गेले आणि वजन केलं तर फरक पडणार. आणि तेच वजनानुसार वजनात फरक पडतो. कारण वजनात फरक का पडतो, तर कोणतीही वस्तूच्या केंद्रभागी जास्त गुरुत्वाकर्षण असते. तर आता ध्रुवावरती वजनात फरक पडतो. कारण वजन म्हणजे काय तुम्हाला आता माहीत झालेलं आहे की पृथ्वी एखाद्या वस्तूला गुरुत्वीय बलाने ज्या बलाने आकर्षित करते त्याला म्हणायचं आहे वजन. म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि SI पद्धतीमध्ये त्याचं एकक काय आहे हे फक्त 8वी 9वी 10वीला विचारत नाही, तर तुम्हाला कोणत्याही UPSC जरी असली किंवा MPSC असली किंवा तलाठ्याची परीक्षा असो किंवा पोलीस भरती असो, आर्मी असो, कोणतीही भरती असू द्या, स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय आपल्याला काही नोकरी भेटणार नाही. त्यामुळं एक क्वेश्चनसाठी खूप बुकांचा आपल्याला स्टडी करावा लागतो. एखाद्या बुकातून सर्व पेपर निघाला असं बिलकुल नाही.
तर न्यूटन जे काय आहे वजनाचं एकक सांगा, वजनाचे SI पद्धतीतील एकक सांगा. जर असं विचारलं परीक्षेला तर तुम्हाला SI एकक तुम्हाला न्यूटन दिलेला असणार आहे, डाल्टन दिलेला असणार आहे, काही जे आणखीन एककं असतील ते किलोग्रॅम दिलेला असणार आहे, न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर दिलेला असणार आहे. यापैकी तुम्हाला एकच चॉईस करायचं आहे. न्यूटन वजनाचं एकक न्यूटन आहे आणि न्यूटन हे कॅपिटल N या अक्षरानं दर्शवतात. लक्षात घ्यायचं चांगल्या प्रकारे की SI पद्धतीत न्यूटन जे आहे वजनाचं एकक हे न्यूटन आहे, हे विसरायचं नाही. कधीही कोणत्याही वर्गामध्ये तुम्ही असला तरीसुद्धा वजन ही कोणती राशी आहे, अदिश राशी आहे का सदिश राशी आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला चूक किंवा बरोबर किंवा हे विधान सत्य आहे की असत्य आहे ते दुरुस्त करून लिहायचं. हे 10वीला क्वेश्चन असतात किंवा मग समोर पण तुम्हाला परफेक्ट स्टडी पाहिजेत की वजन हे सदिश राशी आहे. कोणती राशी आहे, सदिश राशी आहे. कारण सदिश राशी काय आहे तर याला परिमाणाची आवश्यकता असते आणि दिशेची सुद्धा. उत्तर ध्रुवावर गेलात, त्या दिशेनं गेलात तर त्या ठिकाणी वजन तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिसणार आहे. ध्रुवावर विषुववृत्तावर आला इक्वेटरवर तर वजन तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिसणार आहे. म्हणजे डिफरन्स स्थलांतरानुसार जीचे मूल्य बदलते, स्थलांतरानुसार जीचे मूल्य बदलते. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं मूल्य बदलते. स्थलांतर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी. तुम्ही चंद्रावरती गेला तर तुमचं वजन कमी भरणार. तुम्हाला हे माहिती असू द्या की चंद्रावरती 1/6 एवढ्या प्रमाणात तुमचं वजन कमी असणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं वजन 1/6 एवढं कमी होणार चंद्रावर. मग चंद्रावर वजन कमी का झालं, कारण त्या ठिकाणी जे काही बल असणार आहे चंद्राचं, जे काही त्या चंद्राच्यावर जे बल लावणार आहे त्या ठिकाणी ते त्या प्रमाणात 1/6च्या प्रमाणात ते असतं. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे कंपेअर दॅन द मून. म्हणजे चंद्राच्या गुरुत्वीय बलापेक्षा पृथ्वीचं बल जास्त असणार आहे. तर हे झालं सदिश राशी आहे. म्हणजे त्याला दिशाची आणि परिणामाची आवश्यकता असते. पृथ्वीच्या केंद्राकडे वजन हे जे आहे हे पृथ्वीच्या केंद्राकडे जास्त असते. आता आपण अभिकेंद्रीय बल हे काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणतात, परीक्षेच्या दृष्टिकोनातून 10वीच्या मुलांनी लक्ष द्यायचं की अभिकेंद्रिकीय बल कशाला म्हणायचं आहे. व्याख्याला डेफिनेशन लिहा है ना, किंवा असंही माहिती असू द्या अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय. सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणायचा आहे, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. म्हणजे वर्तुळाकार फिरणारी कोणतीही वस्तू असू द्या, त्या वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. म्हणजे सेंट्रल पोझिशनला वर्तुळाकार फिरणारी कोणतीही एखादी वस्तू असू द्या, तिच्या केंद्रावर जे काही बल असणार ते बल त्या दिशेनं केंद्राच्या दिशेनं काय होत असते, केंद्राच्या दिशेनं बल जास्त प्रयुक्त होत असते. जसं की आता पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परिवलन करते स्वतःभोवती, तर पृथ्वीच्या केंद्रामध्ये जे काही बल आहे ते बल जास्त असणार आहे. त्याला अभिकेंद्रीय बल असे म्हणतात, त्याला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. 12वी फिजिक्समध्ये 12th क्लास इन सायन्स त्यांनी लक्ष द्यायचं आहे. सेंट्रिपिटल फोर्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ आवर गिव्ह द डेफिनेशन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, गिव्ह द डेफिनेशन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स असं जर विचारलं तर तुम्हाला डेफिनेशन द्यावे लागणार आहे. 10वीच्या मुलांनी अभिकेंद्रीय बल याविषयीची व्याख्या विचारली तर वर्तुळाकार कक्षेत फिरणारी कोणती वस्तू असेल तर त्या वस्तू काय होते की त्या वस्तूच्या वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने ते बल प्रयुक्त होत असते आणि त्या बलाला म्हणायचं अभिकेंद्रिकीय बल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं आहे त्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत, त्या म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे न्यूटननी लिहिला. त्यांनी प्रिन्सिपिया बुक लिहिलेला आहे. कॅल्क्युलस नावाची नवीन शाखा तयार केलेली आहे. परावर्तक दुर्बीणचा शोध लावलेला आहे. आणि रॉकेट सायन्स जे आहे किंवा तुम्ही दिवाळीला जे रॉकेट आकाशामध्ये पाठवता ते सुद्धा न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. कारण तुम्ही जेव्हा रॉकेट आकाशामध्ये सोडायचा प्रयत्न करता तेवढंच बल ते रिटर्न लावतं पृथ्वीला आणि पृथ्वी तेवढीच प्रतिक्रिया वरती देते, म्हणून ते सरळ वरती जाते. आणि ज्यावेळेस रॉकेट वरती जात नाही समजून चालायचं आहे, त्यामधला एक तर ऊर्जा कमी आहे आणि दुसरी गोष्ट ऊर्जा कमी आहे म्हणजे काय,
न्यूटनचा थर्ड लॉ त्या ठिकाणी लागायला नाही लागला, कारण पृथ्वी तेवढ्या जोरामध्ये त्याला वरती पाठवत नाही, कारण एनर्जी भरलेली कमी आहे त्यामध्ये. जेवढी त्यामध्ये एनर्जी जास्त असणार आहे तेवढं ते रॉकेट वरती जाणार आहे. तर हे आपण बघितलं. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे वैश्विक, तो आपण बघितलेला आहे. वस्तुमान म्हणजे काय, वजन म्हणजे काय, SI पद्धतीत वस्तुमानाचं एकक आहे किलोग्रॅम, हे लक्षात राहू द्यायचं. वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम, वजनाचं एकक आहे SI पद्धतीमध्ये न्यूटन, आणि जे काय आहे वस्तुमानाला मास असं म्हणतात, MASS मास असं म्हणतात. आणि या न्यूटननी परावर्तक दुर्बिणीचा शोध लावला. या सर्व गोष्टी. आता अभिकेंद्रीय बलाचं उदाहरण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे, किंवा तुम्ही ते बघा व्हिडिओ संपूर्ण, की त्यामध्ये जे बी तुम्ही यात्रामध्ये जाता, जे अवकाश पाळणे आहेत त्यामध्ये बसला असाल तर ते सेंट्रिपिटल फोर्सनं फिरत असते. म्हणजे सेंट्रिफ्युगलनं नाही, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल वेगळं आणि सेंट्रिपिटल वेगळं. सेंट्रिपिटल म्हणजे अभिकेंद्रीय बल, सेंट्रिफ्युगल विषयी नंतर बघूया. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारणार आहेत. आता हे सांगा तुम्ही, की आपण असं म्हटलेलं आहे, ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ मला कमेंट करून पाठवायचं आणि तुम्ही विचारतो तुम्हाला, की बाबा हे जे काही न्यूटनचा तिसरा नियम आहे, की न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की ॲक्शन अँड रिॲक्शन. आता मीच तुम्हाला सांगितलं की बाबा न्यूटनचा बल म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान असतात. मग रॉकेट सायन्स तर आहे की जेवढं रॉकेट त्याला क्रिया करतं पृथ्वीवरती, तेवढीच क्रिया ही काय करते पृथ्वी त्या रॉकेटवर टाकते, किंवा त्या अंतराळयानावर त्याला ढकलते वरती, आणि ही सुद्धा त्याला प्रतिक्रिया खाली देते. मग मला सांगा, न्यूटनचा लॉ सांगतो की क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान असतात, तर मग अंतराळयान अवकाशात का जाते, हे मला कमेंटमध्ये सांगायचं. आणि नाही आलं उत्तर तर मी तुम्हाला नेक्स्ट यावेळेस सांगणारच आहे. तर हे टॉपिक आपण बघितलेत क्वेश्चन परत एकदा. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल जर समान असतात तर मग अंतराळयानात ते जे रॉकेट आहे, सॅटेलाईट आहे, ते कसं काय जातं, कारण पृथ्वी तर तेवढ्याच प्रमाणात प्रतिक्रिया करते जेवढ्या प्रमाणात रॉकेट किंवा ते सॅटेलाईट आहे ते तेवढी प्रतिक्रिया जमीनवर करते. प्रतिक्रिया जमीनवर करते तेवढीच प्रतिक्रिया पृथ्वीसुद्धा त्यावर करते. हे तर समान झालं, मग याला वरती जाण्याची आवश्यकता काय आहे? तर याचं मला कमेंटमध्ये तुम्ही कळवणार आहेत. तर या सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे काही पॉईंट आहेत हे समजले असतील तर खूप छान, नसतील समजले तर परत मी तुम्हाला समजून सांगणार आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये विचारलेला क्वेश्चनचं ॲन्सर मला द्यायचं आहे. तर हे सर्वच्या सर्व जी फिल्म मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती पण चांगल्या प्रकारे पाहायची. त्यासाठी सर्वच्या सर्व अवेलेबल करण्यासाठी प्रयत्न केला मी, की तुम्हाला पॉईंट हे याच्यावरती काही दिसत नसते, मोठ्या अक्षरात लिहायचे असते, पण हे एवढे पॉईंट कव्हर करणं मला जरुरी होतं. ते मी कव्हर केलेत. परीक्षेच्या दृष्टीनं काय आहे, गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत करा, नंतर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत लिहा, अभिकेंद्रिकीय बल कशाला म्हणायचं व्याख्या ती पण चांगली लक्षात राहू द्या, वस्तुमान आणि वजनातील फरक आणि त्यांचं एकक लक्षात राहू द्यायची आहे. फक्त 10वी पुरतीच नाही, 12वी पुरते नाही, तर स्पर्धा परीक्षा जोपर्यंत कंप्लीट होत नाही क्वालिफाय, तोपर्यंत ही सर्व लक्षात ठेवायचं. आणखीन पण व्हिडिओ टाकत राहणार, तुम्ही ते पाहत राहायचं आहे आणि अभ्यास करत राहायचा आहे.